नमस्कार मंडळी, प्रज्ञाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। रक्षाबंधन स्पेशल आज आपण अतिशय झटपट होणारे हे नारळाचे लाडू बनवत आहोत आणि हे बनवायला इतके सोपे आहेत की फटाफट बनून तयार होतात। अगदी सोपी रेसिपी आहे म्हणूनच सांगते, आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। आजची रेसिपी थोडी जर का आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे। आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे हा सुक्या नारळाचा किस, तर याला डेसिकेटेड कोकोनट सुद्धा म्हणतात। कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात आपल्याला हा इझिली अवेलेबल होऊन जातो। तर यामध्ये आपल्याला घालायचा आहे 1.5 कप हा डेसिकेटेड कोकोनट। तुमच्याकडे अशी मेजरिंग कप नसतील तर घरात एखादी कुठल्याही वाटेच्या प्रमाणात तुम्ही हे प्रमाण घेतलं तरी देखील चालणार आहे। आता हा अगदी मंद आचेवर आपल्याला 1-2 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे। हे सुक्या नारळाचा किस ना अगदी मंद आचेवरच आपल्याला परतून घ्यायचा आहे। याचा रंग वगैरे आपल्याला अजिबात बदलू द्यायचा नाही, फक्त जो कच्चेपणा असतो तो निघून जावा त्यासाठीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर इथे बघा 1-2 मिनिटांमध्येच आपला हा सुक्या नारळाचा किस छान असा परतून झालेला आहे। आता याला थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता याच कढईमध्ये घालून घेऊया अर्धा लिटर दूध। तर इथे मी हे फुल क्रीम दूध घेत आहे, तुम्ही म्हशीचं दूध घेतलं तरी देखील चालेल। आता गॅसची फ्लेम मीडियम हीटवर ठेवूया आणि एक उकळी येईपर्यंत त्याला गरम करून घेऊया। आता या दुधाला एक उकळी आली की आपल्याला थोड्या वेळाने अशा पद्धतीने याला ढवळत राहायचं आहे आणि हे दूध ना अर्ध होईपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे। आपलं हे दूध आटेपर्यंत आपण एक छोटीशी दुसरी तयारी सुद्धा करून घेऊया। तर इथे एका छोट्याशा कलामध्ये 5-7 हिरव्या वेलचीचे दाणे घेऊया आणि याला अशा पद्धतीने कूट करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं हे फ्रेश वेलची पावडर तयार झालेला आहे। यासोबतच इथे काही पिस्ता घ्यायचा आहे आणि पिस्त्याला अशा पद्धतीने एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे। तर हे पिस्ता ना आपल्याला थोडंसं गार्निशिंगसाठी लागणार आहे। तुमच्याकडे पिस्ता नसेल तर तुम्ही याऐवजी काही 5-7 बदाम घेतलं तरी देखील चालेल आणि त्याला सुद्धा अशा पद्धतीने एकदम बारीक कट करून घेऊ शकता। तर इथे आपला हा पिस्ता कट करून झालेला आहे। आता एका प्लेटमध्ये घेऊया 2 ते 3 चमचे हा सुक्या नारळाचा किस आणि मध्ये जो कट करून घेतलेला पिस्ता आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे। दोघांनाही छान एकजीव करायचा आहे आणि आपला हा गार्निशिंगसाठी इथे पिस्ता आणि सुक्या नारळाचा किस तयार झालेला आहे। तर इकडे आपण जे दूध आटवायला ठेवलं होतं ते सुद्धा आटून तयार झालेलं आहे। बघू शकता आपण अर्धा लिटर दूध आटवायला ठेवलं होतं, आता याचं अर्ध प्रमाण राहिलेलं आहे। आता यामध्येच घालून घेऊया इथे साखर। तर या प्रमाणासाठी ना बरोबर अर्धा कप आपल्याला साखर घालायची आहे। आता साखर आणि दूध छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता साखर या दुधामध्ये छान विरघळली की लगेच आपण यामध्ये घालून घेऊया वेलची पावडर। वेलची पावडर घातल्यानंतर एकदा छान मिक्स करायचं आहे आणि आता जो परतून ठेवलेला आपण जो नारळाचा किस आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता दूध आणि हे सुक्या नारळाचा किस छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। दुधामध्ये आपण हे सुक्या नारळाचा किस घातला ना तर लगेच ना ते दूध शोषून घेतं। तर इथून याला फक्त 4 ते 5 मिनिटांसाठी आपण सतत त्याला असं परतत राहायचं आहे आणि तुम्ही बघू शकता छान याला बाइंडिंग यायला लागलेली आहे। हे पुन्हा आपल्याला जवळपास ना फक्त 5 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत याला छान अशी बाइंडिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता या मिश्रणाला छान अशी बाइंडिंग यायला लागलेली आहे आणि हे मिश्रण पॅन देखील सोडू लागलेलं आहे। तर इथेच आपल्याला आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हलकंसं याला थोडंसं कोमट होईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे। पूर्णपणे याला आपल्याला गार करून घ्यायचं नाही, थोडंसं आपल्याला हाताला सोसवेल इथपर्यंतच आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे। तर इथे हे मिश्रण थोडंसं असं कोमट झालेलं आहे, तर मी इथे हाताला तूप लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहे। मिश्रण जर खूप जास्त गरम असेल तर हाताला चटका बसू शकतो, फक्त आपल्याला याला कोमट होऊ द्यायचं आहे। हाताला सोसवलं इतपत आपलं हे थंड झालं की लगेच आपण याचे लाडू वळायला घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता अगदी सहजपणे छान असे हे लाडू इथे वळल्या जात आहे। तर अगदी सहजपणे आणि फटाफट आपले हे लाडू इथे वळले जातात। बघू शकता मस्त हा लाडू वळला गेलेला आहे। आता आपण जे आधी गार्निशिंगसाठी डेसिकेटेड कोकोनट आणि पिस्त्याचं काप करून ठेवलेलं मिश्रण होतं त्यामध्ये अशा पद्धतीने या लाडवाला डीप करायचं आहे। सगळ्या बाजूंनी हे मिश्रण लागेल अशा पद्धतीने छान याला असं गार्निशिंग करून घ्यायचं आहे आणि इथे मस्त असे फटाफट आपले हे लाडू वळून तयार होतात। तर बघू शकता अगदी सहजपणे आपले हे लाडू इथे वळल्या जात आहे। मस्त गार्निशिंगसाठी देखील अशा पद्धतीने मिश्रण तयार करून ठेवलं की दिसायला देखील ते खूप सुंदर दिसतात। अगदी सहजपणे हे लाडू बनवून तयार होतात। तुम्ही बघू शकता मस्त आपले झटपट होणारे हे लाडू इथे तयार झालेले आहेत। तर या रक्षाबंधनाला अगदी झटपट काही बनवायचं असेल तर हे नारळाचे लाडू तुम्ही नक्की बनवू शकता। अगदी कमी खर्चात कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यात बनणारे हे झटपट लाडू तयार होतात। तर आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी का आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि तुमच्या
मित्रपरिवारांसोबत शेअर नक्की करा। तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत।